मागील आठवड्यात आपण काय केलं, फाउंडेशन म्हणजे काय असतं, की सगळ्यात मजबूत जी गोष्ट असते ती आपण काय केली, स्थापित केली. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं मागील आठवड्यात आपण अक्षरशः बायबलचे वचन वाचून की बायबलमध्ये प्रेषितांचे कृत्य 2 मध्ये कुठली कुठली अन्य भाषा बोलल्या गेली. आणि हे एक एक गोष्ट ठेवा, हे असं नाही की अरे अच्छा आता आम्ही बघितलं आणि आम्ही समजलो म्हणून आम्हाला कळतं. नाही, तुम्ही स्वतःहून हे जेव्हा वचनं वाचता, कारण फरक सगळ्यात मोठी समस्या आपल्यापाशी काय आहे की आपण स्वतःहून चेक न करता जे बाकीचे जे करतात किंवा बाकीच्यांना बघूनच आपण करतो. आणि म्हणूनच देवाने आपल्याला काय म्हटलंय, मेंढरं काय असतात, डंप असतात. डंप म्हणजे काय की एका सगळे चालले आहेत, सगळे तिकडेच वळतात. आणि म्हणून मेंढराला सदैव चांगला मेंढपाळ लागतो जो त्यांना दिशा दाखवेल. आणि म्हणून हे सगळ्यात मोठी गोष्ट हे असं नाही आहे की अच्छा आम्हाला समजलो, अच्छा आम्ही बघितल्यावर आता आम्हाला कळत आहे की ही अन्य भाषा ही कुठली आहे बायबलची. नाही, तुम्ही स्वतःहून जेव्हा कुठलाही व्यक्ती जर वाचतो, कारण बायबल सफिशियंट आहे. बायबल जे आहे हे कुठलंही सत्य समजण्यासाठी, शिकण्यासाठी हे बुक सफिशियंट आहे. देवाने दिलंच हे आपल्याला या गोष्टीसाठी. म्हणून असं काहीच नाही की मला वाचून समजणार नाही. गरज आहे पहिली, सगळ्यात मोठी इच्छा की मला समजायचं आहे, बरोबर. सगळ्यात मोठी इच्छा की मला भावनेने नव्हे, अनेक करते त्या गोष्टीने नव्हे, तर मला स्वतः की माझे कन्व्हिक्शन असले पाहिजे. म्हणजे मला एक लक्षात ठेवा, हे का महत्वाचं आहे मी तुम्हाला सांगत आहे. आज मी जरी तुम्हाला कितीकी वचनं, कितीकी सत्य पटवून जरी सांगितले, पण जोपर्यंत तुम्ही स्वतःहून वाचून तुम्हाला त्या गोष्टी स्वतःहून पटणार नाही, तोपर्यंत तुम्ही त्याच्यावर ठाम राहू शकत नाही. कारण एखाद्या वेळेस दुसरा येईल, तो आणखी सांगेल, अरे असं कोणी सांगितलं तुम्हाला, बघ मी तुला सांगतो, बरोबर. आणि तुम्ही हा याचंही पटते आणि हेही चांगलं वाटते, हेही आपल्या जवळचाच आहे. म्हणून मनुष्य प्रत्येककडे काय करतो, प्रत्येक व्यक्तीकडे, प्रत्येक दिशेने पडतो. म्हणून सगळ्यात महत्वाचं काय की मी स्वतःहून वाचतो. आणि म्हणून मी सदैव सांगत असतो की जसं मी जेवलो तर तुमच्या पोटात जाऊ शकत नाही, तुमच्यासाठी तुमचं जसं शारीरिक अन्न तुम्हाला खाण्याची आवश्यकता आहे, तसंच तुमच्यासाठी तुमचं आध्यात्मिक अन्न सुद्धा तुम्हालाच खावं लागेल. हो, मी तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो, मी तुम्हाला त्या गोष्टीविषयी ज्ञान देऊ शकतो, तुम्हाला दाखवू शकतो की अरे हे बघा, पण शेवटी तुम्हाला वाचून आपल्या ज्या कन्व्हिक्शन्स आहे किंवा आपल्याला जे पटते ते कशावर तुम्ही कसे ठाम राहाल, जेव्हा तुम्ही स्वतः वाचाल. आणि म्हणून मागच्या आठवड्यात जसं मी तुम्हाला सांगितलं, एक गोष्ट जेव्हा आपली फिक्स झाली का, जेव्हा आपण प्रेषितांचे कृत्य 2:1-13 आपण वाचलं आणि तिथे जेव्हा आपल्याला समजतं असं कुठंच नाही, अशी भाषा कुठंच नाही जे आज जगिकमध्ये जे लोक बोलतात, जे खूप साऱ्या चर्चेसमध्ये बोलतात आणि त्या गोष्टीचा गाजावाजा करतात आणि त्यांना वाटतं की हेच आध्यात्मिकता आहे. आणि असं बायबलमध्ये कुठंच लिहिलेलं नाही. पण बायबलमधली जे भाषा आहे, तो जो चमत्कार आहे, तो चमत्कार असा होता की जो बोलणारे जे होते त्यांना ती भाषा माहीत नव्हती आणि ऐकणारे जे होते त्यांना ती भाषा काय होत होती, ती भाषा त्यांना ऐकू येत होती. आणि मग जेव्हा तुम्हाला इथं पहिल्यांदा हा चमत्कार जिथे घडला आणि हे वाचून जेव्हा आपल्याला कळतं का हे जे घडलेलं आहे ते ही जी भाषा आहे ती जगिक नोन म्हणजे माहीत असणारी, जो मनुष्य बोलतो आणि ऐकू शकतो अशी भाषा होती. आणि ही जी भाषा कुठलीच एंजेलिक किंवा जिब्रिश असं काहीच नव्हतं. आणि जेव्हा तुमच्या वाचल्यानंतर ही जी पहिल्यांदा इथं मेन्शन किंवा नमूद केली गेली, हे जेव्हा तुमचं स्वतःहून पटतं तुम्हाला, ओके मला समजलं हे आहे, आता याच्या पुढे कुठल्याच वचनात आणखी आता दुसरी जिब्रिश भाषा, हा दुसरा आणखी एक चमत्कार आहे असं कुठल्याच जागी नाही. आणि म्हणून हे फार महत्वाचं आहे की हे समजणं, तुमचं जो पाया आहे देवाच्या वचनाचा, तो रेडी असणं का हे असं आहे, हे माझ्या ह्या वचनातून मला कळतं. आणि मग दुसऱ्या जागी असं कुठेच नाही का ठीक आहे हे मला कळलं, काही जगिक भाषा आहे, पण आणखी काही वचनं आहेत जिथे असं सांगितलं गेलं की नाही, प्रेषितांची कृत्य मधली दुसरी आहे आणि आता जे आहे आणखी दुसरे आशीर्वाद आले, असं बिलकुल कुठेच नाही. तर याच्या उलट जे आपण बोललो, पेत्र जेव्हा कॉर्नेलियास याच्या घरी जो परराष्ट्रीय होता
त्याच्या घरी जेव्हा गेला आणि देवाने जेव्हा त्यांनाही हेच दान दिलं आणि जेव्हा पेत्र त्याचे जे संदेष्टे आहेत त्यांना रिपोर्ट करण्यासाठी गेला, त्यांना काय सांगितलं की सारखीच, हा शब्द सारखीच, आणि विचार करा, देवाने हा शब्द जो आहे सारखीच, हा विचारपूर्वक भविष्य जाणून आपली गरज जाणून हा शब्द तिथे लिहिला असेल. कुठलाच बायबल मधला काना मात्रा हा व्यर्थ नाही, तर प्रत्येक गोष्ट, प्रत्येक शब्द, प्रत्येक जे लिहिलेलं आहे ते आपल्यासाठी आहे की आपण वचनात वाढावं. आणि तिथे जेव्हा बायबल लाईक, हा शब्द लाईक म्हणजे सारखेच, आणि पेत्र म्हणतो की सारखेच दानं या परराष्ट्रीयांना सुद्धा भेटले. मग प्रश्न येतो, सारखे म्हणजे काय? तर आपण पहिल्यावर जाऊ. पहिले कुठले होते? तर प्रेषितांचे कृत्य 2 इथे झालेला चमत्कार, आणि म्हणून तो याच गोष्टीविषयी काय करत होता, तिथे सुद्धा सांगत होता. आणि म्हणून याच्यामुळे काय होतं, आपलं फाउंडेशन रेडी होतं. आणि याच्यामुळे आपल्याला कळतं की जेही गोष्ट तुम्ही देवाच्या वचनाशिवाय जर तुम्ही करत आहात, फरक पडत नाही की तुम्हाला ते किती आध्यात्मिक वाटतं, फरक पडत नाही ते तुम्हाला पटतं नाही पटत, फरक पडत नाही त्याच्याविषयी तुम्हाला किती ओढ आहे, काय आहे, जर ते देवाच्या वचनाच्या आधारित नाही, जर ते देवाचे जे वचन आहे त्याला निगडीत नाही, तर ती गोष्ट व्यर्थ आहे आणि ती गोष्ट टिकून राहणार नाही आणि देवाला ती गोष्ट अमान्य आहे. आणि म्हणून आपल्याला ही गोष्ट समजणार. पण आपण तिकडे पुढे, त्याच्याकडे आणखी पुढे न जाता, त्यानंतर हा जो चमत्कार जो घडला, हा जो चमत्कार, एक लक्षात ठेवा, देवाने कधीही कुठलाही चमत्कार जेव्हा घडवला, तो चमत्कार फक्त वाहवाही किंवा खूप मोठा लोक खूप जास्त आश्चर्यचकित होणं यासाठी नव्हे, कारण तो हेतू बिलकुल नव्हता. हेतू काय असतो? हेतू सदैव हा असतो की कुठल्याही चमत्कारानंतर देवाचा जो शब्द आहे, देवाचं जे सत्य आहे ते सांगणे. म्हणून एक सदैव लक्षात ठेवा. दुसरा मुद्दा काय? चमत्कार घडल्यानंतर, आता चमत्कार असतो कशासाठी हे गोष्ट लक्षात ठेवा. पहिली गोष्ट, आमच्या संडे स्कूलमध्ये मी तुम्हाला शिकवलं आहे, जे आपल्याला जसं वाटतं, जो मनुष्य घडू शकतो त्याला चमत्कार म्हणत नाही. बायबलचे जे चमत्कार आहेत ते अद्भुत आहे, म्हणजे ते कुठलेच मनुष्य करू शकत नाही, प्लस ते कुठल्याच मनुष्याच्या विचारापलीकडे आहे. दुसरं, ते चमत्कार डुप्लिकेट होत नाही, म्हणजे ते ऐकून आपण त्याला कॉपी करू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट, हे चमत्कार कशासाठी आहे? पहिले तर तुमचं लक्ष वेधण्यासाठी, यासाठी का तुम्ही आता इथे लक्ष द्या, आणि लक्ष जसं तुमचं वेधण्यात आलं त्यानंतर की तुम्ही सत्य ऐका, बरोबर. त्यानंतर, कारण चमत्कार यासाठी नाही, वा वा वा, अरे खूपच छान, टाळ्या वाजवा, किती आश्चर्य झाला, खूपच बरं झालं, नाही. प्रत्येक चमत्कारामध्ये मेसेज आहे, प्रत्येक चमत्कारानंतर संदेश आहे, प्रत्येक चमत्कारानंतर आत्मे तारल्या गेलेले आहेत, प्रत्येक चमत्कारानंतर देवाचा गौरव झालेला आहे. आणि जर तुम्ही बायबल वाचता, देवाचा गौरव सदैव कशामुळे होतो? जेव्हा तुम्हाला ती गोष्ट समजल्या जाते, जी गोष्ट तुम्हाला समजते आणि त्या गोष्टीचं तुम्हाला ज्ञान येतं, त्याचं सत्य तुम्हाला कळतं, आणि त्याच्याद्वारे, कारण समजूतदारीशिवाय कधीही कुठलाही व्यक्ती सत्य समजू शकत नाही, आणि सत्याशिवाय कुठलाही व्यक्ती देवाची स्तुती करू शकत नाही. सांगण्याचं तात्पर्य, चमत्कार या गोष्टीसाठी बिलकुल केलेले नाहीत का तुम्ही आश्चर्यचकित होऊन घरी चालले जा, त्याचा काहीच अर्थ नाही, बरोबर. त्याचा काय म्हणजे त्याचा मनुष्याला काय फायदा, आणि देव त्यातून काय करून म्हणजे अपेक्षित आहेत? काहीच नाही. म्हणून चमत्कार हे सदैव पहिली गोष्ट कशासाठी? का तुमचे लक्ष वेधण्यासाठी आणि त्यानंतर सत्य सांगण्यासाठी, बरोबर. म्हणून जर तुम्हाला फक्त चमत्कार दाखवून तो निघून गेला, तुमचा काहीच फायदा होत नाही. आणि म्हणून इथे आपण बघू की हा इतका मोठा चमत्कार झाल्यानंतर आता पुढे देवाचा संदेश देण्यात आला, आणि तिथे आपल्याला कळतं का याचा हेतू काय होता. मागील आठवड्यात आपण बघितलं ही जागा का होती, आणि आपण बघितलं हा पेंटिकोस्टचा दिवस का होता. आपण बघितलं की कसे जे यहुदी होते, जे सगळ्या जगात पसरलेले होते, ते सगळे यहुदी काय झाले, एकत्रित जुळले या गोष्टीसाठी की तिथं पेंटिकोस्टचा दिवस साजरा करणं होतं. आणि म्हणून देवाने त्या देवाचं चर्च जे आहे ते सुरुवात करण्यासाठी ही जागा आणि ही वेळ ही निवडली. आणि त्याच्याचमुळे आपण हे सुद्धा शिकलो
का त्या प्रांतातले ते लोक त्यांना सुवार्ता कळावी आणि म्हणून त्यांच्या त्यांच्या भाषेत हे जे प्रेषित होते ते बोलले आणि त्यांच्यामुळे त्यांना काय झालं, त्यांच्यामुळे त्यांना देवाची सुवार्ता समजली. आता काय समजलं म्हणून मी तुम्हाला सांगितलं चमत्कार झाला, पण त्याचा हेतू काय आहे? त्याचा हेतूही सरळ आहे का देवाचं सत्य जे आहे ते तुम्हाला आणि मला कळणे. आणि मग आपण इथे पुढे बघू. तर काय म्हटलं म्हणजे प्रेषिताने, आता एक लक्षात ठेवा, हे खूप महत्वाचं आहे की आपल्याला समजणं मी जे बोलत आहे हा मुद्दा. आतापर्यंत फक्त आपण एवढंच इस्टॅब्लिश केलं, काय इस्टॅब्लिश केलं का हा जो अन्य भाषेचा जो चमत्कार होता तो जगिक भाषा होती. पण काय बोलत होता, जिथे सगळे लोक मिस करतात, बरोबर, की अन्य भाषा आजची जी आहे त्याच्यात काय बोलत आहे हे बिलकुल कोणाला समजत नाही. ही जी भाषा आहे, इथं जे पेत्र आता बोलत आहे, जरी आपण मराठी बायबलमध्ये याचं भाषांतर ऐकत आहो, बरोबर आहो किंवा समजत आहो, पण तिथे काय झालं होतं की त्यांच्या भाषेत हा जो पेत्र बोलत आहे ते त्यांना ऐकू येत आहे. हे जराही मिस करू नका, बरोबर, कारण हाच तर चमत्कार आहे. म्हणून लक्षात ठेवा, आपले विचार, आपले मन, आपण याच्या आधी फक्त चमत्कार काय होता हे ऐकलं. काय होता तो चमत्कार? की पेत्र आणि त्या खोलीत असलेले सगळे शिष्य हे जगिक भाषा, अन्य भाषा, अन्य म्हणजे काय, अशी एक भाषा जे मला येत नाही तरी मी बोलू शकतो आणि तुमची जे भाषा आहे जरी ते मला येत नाही तुम्ही ते ऐकू शकता. हा चमत्कार होता. पण त्याच्यापेक्षा सैतानाची लक्षात ठेवा इच्छा काय असते, चमत्काराकडे बघा, नाही, मेसेज काय आहे, बरोबर. तुम्हाला काय सांगितलं, मेसेज काय आहे, संदेश काय आहे, कशासाठी हा चमत्कार करण्यात आला. आणि म्हणून हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, हा कधीच विसरू देऊ नका. की पेत्र याने काय केलं, तिथे उभा झाल्यानंतर जेव्हा हे अन्य भाषा बोलू लागले, जी जगिक भाषा आहे, पण काय बोलू लागले हे जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत त्या चमत्काराचा हेतू पूर्ण होत नाही. आणि म्हणून प्रेषिताचे कृत्य 2:14 आणि पुढचे वचन हे जरी आपण मराठीत वाचून आलो, पण तरी जे प्रेक्षक होते, ते प्रेक्षक आपण बघितले वेगवेगळ्या प्रांतातले वेगवेगळ्या भाषा बोलणारे होते. आता त्यांना काय होत आहे, तो जो देवाचा संदेश आहे त्यांच्या भाषेत ते त्यांना ऐकू येत आहे. मी तुम्हाला सोपीरित्या समजून सांगतो. जितकेही तुम्ही आज जॉईन झाले, विचार करा, आपण सगळे जण काय आहो, तिथं पेंटिकोस्टच्या दिवशी तिथे उभे आहो, त्या मार्केटमध्ये, तिथे आपण यरुशलेममध्ये आपण उभे आहो. पेत्र उभा झाला, बरोबर. आता पेत्र उभा झाला आणि समजून घ्या आपण यहुदी आहो, पण आपण भारतात असल्यामुळे आपली भाषा मराठी आहे. यरुशलेम मध्ये आपण पेंटिकोस्ट दिवस साजरा करण्यासाठी गेलो आहो आणि पेत्र उभा झाला आणि आता पेत्र जे बोलत आहे ते आपण जे वाचत आहोत, जे तुम्ही ऐकणार आहोत, तसंच आपल्याला ऐकायला येत आहे. समजलं किती सोपं आहे, बरोबर. म्हणून हा चमत्कार काय होता हे कधीच मिस करू नका. म्हणून आता जर आपण मराठी भाषिक आहे आणि आपण आता मराठी वाचत आहोत, याचा अर्थ अक्षरशः असा हा चमत्कार होता की आपल्याला आपली भाषा ऐकू येत आहे. आणि भाषा लक्षात ठेवा, खूप साऱ्या गोष्टी आहे, याचे डिटेल्स बघा. लक्षात ठेवा, कुठलीही भाषा, बरोबर, आपण शाळा शिकलेला आहोत, त्याला ग्रामर असतं, बरोबर, त्याला काना, मात्रा, वेलांटी, बरोबर, काय असतं, अजून खूप सारे जे प्रकार असतात, बरोबर. तर त्याच्यामुळे एक भाषा तयार होते, एक लँग्वेज तयार होते, बरोबर. तशीच इंग्लिशमध्ये सुद्धा किंवा कुठलीही भाषा बिना कान्या, मात्रा, वेलांटी किंवा ज्याही गोष्टी असतात, टिंब, हे ते त्याच्याशिवाय बनत नाही. आणि म्हणून इथे सुद्धा लक्षात ठेवा, एक अक्षरशः जगिक भाषा तिथे काय करण्यात आली, बोलण्यात आली. म्हणून कुठलीच भाषा अशी नसते, भाषाचा अर्थच हे आहे का समजणे, बरोबर. लँग्वेज म्हणजे काय, समजणे. मी तुमच्या समोर जर असं काहीतरी बोलू लागलो जे तुम्हाला समजतच नाही, तुम्ही म्हणाल एक तर पास्टर मॅट झाले किंवा इंटरनेट बरोबर चालत नाही किंवा काहीतरीच मला वेगळं ऐकू येत नाही. का तुम्ही असं म्हणाल? जेव्हा तुम्हाला मी जे बोलत आहे ते तुम्हाला येणाऱ्या भाषेत तुम्हाला समजत नाही, बरोबर. जे मी बोलत आहे, समजून घ्या, तुम्ही जितकेही आहात, तुम्हाला एकालाही तमिळ माहीत नाही, बरोबर, एकालाही तमिळ माहीत नाही. आणि जर मी तमिळ बोलणं चालू केलं, जसं मला काही शब्द माहित आहे, तेरियादी,
आणि काय 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 काही शब्द एनादिपो काहीतरी असे, कारण मी चेन्नईला काही दिवस होतो समजा, किंवा एनम दोनम तेरी 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 माकू असं काहीतरी ते शब्द आहेत, बरोबर, अलगच आहेत. आता मी हे जे शब्द बोललो तुम्हाला बिलकुल समजणार नाही का, कारण तुम्हाला ती भाषा माहीत नाही, बरोबर. म्हणून तुमच्यासाठी ही भाषा काय होऊन जाईल, व्यर्थ आहे. म्हणजे हा चमत्कारच तुमच्यासाठी व्यर्थ आहे जर मी असं काही बोलून गेलो जे तुम्हाला समजलं नाही. किंवा सोपी रक्षा, कदाचित तुमच्यातला अनेकांना पूर्ण इंग्लिश येत नसेल आणि मी जर इथं फळफळ इंग्लिश बोलत गेलो, बरोबर, सगळा संदेश मी बोलत गेलो, तुम्ही म्हणाल पास्टर चांगले इंग्लिश बोलतात, काय बोलले मला नाही समजलं, पण बोलले, काहीतरी बोलले, एक्साइटमेंटमध्ये बोलले, बरोबर. पण त्याचा फायदा तुम्हाला काय झाला, ओके नाही, काहीच झाला नाही. तुम्हाला फक्त एवढाच का पास्टरचा मोठेपणा कळला का, त्याने दाखवून दिलं का हा इंग्लिश बोलते आम्हाला, पण आम्हाला सर काहीच फायदा झाला नाही त्या गोष्टीचा. आम्हाला शेवटी प्रेज द लॉर्ड आम्ही म्हटलं, आमेन म्हटलं, कारण तुम्ही संपवलं. आणि त्याच्यामुळे कधीच देवाचा गौरव झाला नाही. त्याच्यामुळे कुठकच समजदारी, ज्याला अंडरस्टँडिंग म्हणतात, ते आली नाही, बरोबर, कारण मी असं काहीतरी केलं जे तुम्हाला समजत नाही. म्हणून भाषा ही सगळ्यात महत्वाची आहे. आणि ही भाषा जी आहे ते देवाने आपल्याला दिलेलं ज्ञान आहे, बरोबर. जसा आदाम आणि हवा देवाने बनवला, त्यांना देवाने ऑलरेडी जीभ आणि वाचा आणि त्यांना त्या गोष्टीविषयीची समजदारी, आदाम आणि हवा तिथे बसले नाही का चला आपण आता व्याकरण करू, देवाने, म्हणून मनुष्य देवाने मूर्ख बनवला नाही. म्हणून हे जग जे आपल्याला की तुम्ही माकडापासून आले आणि हळूहळू तुमची प्रगती होत गेली, या सगळ्या मूर्खता आहे, त्या सैतानापासून येणाऱ्या शिकवणी आहे, असं कधीच झालेलं नाही. विचार करा, जेव्हा आदाम आणि हवा देवाने बनवला, सगळे जनावरं आदामाजवळ आणण्यात आले, त्याने त्यांना नावं दिले, बरोबर, आणि त्याला सगळ्या गोष्टीची देखरेख करण्यासाठी सांगितला. देवाने मनुष्य समजदार बनवला. म्हणून या गोष्टी, याचा अर्थ त्याला ज्ञान सुद्धा दिलं, त्याला भाषा सुद्धा दिली. आणि म्हणून कम्युनिकेशन म्हणजे संवाद हे फार मोठी गोष्ट आहे, बरोबर. म्हणून मी तुम्हाला पहिले भाषेविषयी का भाषा किती महत्वाची आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा, जेव्हा आपण कोरिंथियन, बरोबर, कोरिंथियन मध्ये जेव्हा कोरिंथियन जे चर्च आहे, आता खूप सारे लोक काय करतात, अच्छा मग कोरिंथियन मध्ये हे लोक कसे बोलत होते त्याच्याविषयी तुम्हाला थोडंसं सांगतो, ठीक आहे. आता कोरिंथियन ही काय आहे, एक अशी मूर्तीपूजक जागा होती किंवा असं मूर्तीपूजक लोक होते, बरोबर, ज्यांना येशू ख्रिस्त काहीच माहीत नव्हता. कुठला यहुदी, कुठला येशू ख्रिस्त, कोणता हा देव, कुठला देवाचा मुलगा, त्यांना काहीच माहीत नव्हतं. मग पॉल जेव्हा तारल्या गेला, बरोबर, पॉल तारल्यानंतर हा करिंथ, ज्याला कोरिंथियन किंवा मराठीमध्ये करिंथ आपण म्हणतो, त्या गावी गेला. त्या गावी गेल्यानंतर तिथे मोठमोठे हे लोक काय करायचे, चंद्रदेव, सूर्यदेव आणि जगाच्या राणी अशा वेगवेगळ्या यांनी काय केल्या होत्या, मूर्त्या बनवल्या होत्या. आणि हे तारे किंवा सोप्या शब्दात हे काय करायचे, निर्मात्यापेक्षा निर्मितीची काय करायचे, उपासना करायचे. आणि पॉल तिथे गेला. आणि पॉल तिथे गेल्यानंतर पॉलने त्यांना सुवार्ता सांगितली, जिवंत देवाविषयी सांगितलं. आणि जिवंत देवाविषयी जेव्हा पौलाने त्यांना सांगितलं, त्याच्यातल्या काही लोकांनी येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे, जो आमच्या पापासाठी मारण्यात आला, गाळण्यात आला आणि तिसऱ्या दिवशी मरणातून उठला आणि तो आपला आत्मा वाचू शकतो. म्हणजे हे काही वेगळं नाही. विचार करा, आपण मराठी आहे, बरोबर, आपण मराठी आहो. येशू ख्रिस्ताला तुम्ही कधी बघितलं नाही, येरुसलेम मध्ये तुम्ही कधी गेले नाही, बरोबर. तुम्हाला कोणीतरी व्यक्ती आला ज्याने देवाची सुवार्ता सांगितली. मग हे करीनपेक्षा हे कसं वेगळं आहे, काहीच वेगळं नाही. आपण अमरावतीकर आहो, ते करिंथकर आहे, बरोबर. आणि तिथे जेव्हा पॉल गेला आणि त्याने सुवार्ता सांगितली, आणि जेव्हा पहिल्यांदा हे मूर्तीपूजक अविश्वासू लोकातले काही लोक जेव्हा तारल्या गेले असतील, बरोबर, ते तारल्या गेले. आणि आता त्याच्यामुळे काय झालं, पहिल्यांदा यांना स्वर्गातील देव कळला. आणि आता काय, चर्चची स्थापना झाली. आणि हे लोक काय करत असतील, पॉलने त्यांना समजून सांगितलं की आता तुम्हाला जुन्या गोष्टीतून बाहेर काढा, ख्रिस्ताने तुम्हाला नवीन केलं आहे, जुने ते होऊन गेले, बरोबर. आता सगळ्या पाप वाईट सगळं सोडा, स्वर्गातील देवाची तुम्ही उपकार स्थिती करा. आणि तिथे चर्चची सुरुवात झाली. आता लक्ष द्या, आता जे हे आपण हे अन्य भाषा इथे आपण शिकत आहोत, बरोबर, आता ते फर्स्ट सेंच्युरी चर्च होतं. आणि त्या काळापर्यंत हा जो चमत्कार आहे, चर्चची प्रस्तावना पूर्ण होईपर्यंत हा चमत्कार देवाने अलाव म्हणजे ठेवला होता.
आणि त्यानंतर जसा पॉल म्हणतो की जेव्हा पूर्णत्व येईल म्हणजे काय असतं की जेव्हा देवाचा शब्द हा बायबल पूर्ण होईल आणि तेव्हा पॉल म्हणतो का हे सगळे चमत्कार चालल्या जातील. का? कारण तुमच्यापाशी बायबल येईल. मग आता जेव्हा हे होण्याच्या आधी म्हणजे बायबल येण्याच्या आधी जेव्हा करिन्थरातले लोक जेव्हा त्यांना हा चमत्कार सुद्धा त्यांना दान भेटला, कारण का बघितलं आपण प्रेषितांचे कृत्य 2 मध्ये यहुदी लोकांना भेटला, कॉर्नेलियसच्या घरी जेव्हा पेत्र गेला तेव्हा परराष्ट्रीयांना भेटला, आणि त्यानंतर जेव्हा फर्स्ट सेंच्युरी चर्च याचा अर्थ काय असतो, आपण कुठल्या सेंच्युरीमध्ये आहोत? 2026 म्हणजे आपण 21व्या सेंच्युरीत आहोत. बरोबर. जसे 26 आणि पुढचे राहिलेले किती 74 वर्ष कंप्लीट होतील तर 22वी सेंच्युरी चालू होईल. बरोबर. समजले तुम्ही मी काय बोलत आहोत? आपण का म्हणतो की आपण 21व्या सेंच्युरीत आहोत? कारण आपण 2026 मध्ये आहोत. बरोबर. जसा एखादा व्यक्ती 2201 मध्ये जाईल तो कशात गेला? आता तो 22व्या सेंच्युरी. तुमच्यातला आणि माझ्यातला मला नाही वाटत एकही काय करणार आहे जॉईन म्हणजे याच्यात होऊ शकणार नाही. काय होऊ शकणार नाही? 22व्या सेंच्युरी. कारण आपल्याला मला नाही वाटत 74 वर्ष आपल्या वयातला ऍड करून आपण तितके जगू. पण जसे आपण 21व्या सेंच्युरीमध्ये आहोत तसेच काय झालं असेल, जी पहिली सेंच्युरी. बरोबर. आणि पहिली सेंच्युरी म्हणून तिथे काय मोजल्या जातं? क्राइस्ट. म्हणजे जसा प्रभू येशू ख्रिस्त मारण्यात आला, तिसऱ्यांदा मरणाशन उठला, त्याला एडी आफ्टर द डेथ, आणि मग ती जेव्हा चर्चची सुरुवात झाली ती पहिली सेंच्युरी होती. पहिली सेंच्युरी म्हणजे पहिलं वर्ष, म्हणजे तिथले पहिले जे 100 वर्ष होते, मग पहिलं 100 वर्ष. बरोबर. 1 ते 100, मग 201 ते 300, मग हे काय झाली असतील? दुसरी सेंच्युरी. बरोबर. मग 300 पासून 400 हे काय झाली असेल? तिसरी सेंच्युरी. 4 पासून 5. समजा. मग आपण कशात आलो? आपण आलो 20 पासून. बरोबर. 2020 पासून तर 2099 पर्यंत हे काय झाली? 21वी सेंच्युरी. समजलं आता तुम्हाला? म्हणून आता आपलं जे चर्च आहे म्हणजे आपण जे विश्वासू लोक आहोत, आता कुठल्या सेंच्युरी मधले आहोत? आपण 21व्या सेंच्युरीमध्ये आहोत. बरोबर. आता पुन्हा एकदा मागे जा. पण त्याच्या आधी आपल्याला सगळं माहित आहे. का माहित आहे? कारण तुमच्या आणि माझ्यापाशी देवाचा शब्द आहे. आपण बायबल काढू शकतो आणि बायबल हे पूर्ण शब्द आहे. याच्यात कुठलीच कमतरता नाही, याच्यात काही टाकण्याची गरज नाही, याच्यातून काही काढण्याची गरज नाही. तुमच्यापाशी बायबल आहे, तुम्ही वाचा. देवाचा शब्द, देवाची इच्छा तुम्हाला कळते. आता तुम्हा सगळ्यांना जर आपल्याला कोरिन्थियनमध्ये आपण टाकलं म्हणजे फर्स्ट सेंच्युरीमध्ये टाकलं आणि समजून घ्या आपण सगळे मूर्तीपूजक होतो, आपण सगळे चंद्र झाडं आणि जे जे आहे त्याची आपण मूर्तीपूजा करत होतो, आणि पॉल नावाचा व्यक्ती समजून घ्या आपल्या घरी आला आणि पॉल नावाच्या व्यक्तीने आपल्याला सुवार्ता सांगितली आणि आपण जितक्यांनी विश्वास ठेवला आणि आपण त्याला स्वीकारलं की हो खरंच यरुसलेमला मी नव्हतो, पण प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे हा मला कन्व्हिक्ट झाला आणि मला समजतं का मी पापी आहे आणि मला समजतं की माझ्या पापाची क्षमा झाली पाहिजे. आणि पॉल म्हणतो की जोही विश्वासाने हाक मारेल तो वाचवल्या जाईल, आणि जसं पॉलाने हाक मारली समजून घ्या आपण तारल्या गेलो. बरोबर. आता विचार करा, हे खूप महत्वाचं आहे, आपल्या प्रत्येकासाठी आहे, याच्यामुळे तुम्हाला समजेल. आणि आता तुमचा जो जुना जो विश्वास किंवा धर्म होता त्याच्यापासून तुम्ही निर्मितीपासून आता निर्मात्याने तुम्हाला वाचलं, स्वर्गातील देवाने तुमच्याने माझ्या पापाची क्षमा केली आणि आपलं सॅल्वेशन झालं, नवीन जीवन आपल्याला भेटलं, आपण तारल्या गेलो आणि आपण सगळे काय आहोत? फर्स्ट सेंच्युरी. म्हणजे काय की आता काय करावं लागते? म्हणजे मी जी पूजा करत होतो त्याची करणं आवश्यक आहे. ती मेणबत्ती, ती अगरबत्ती, ते हार आणि ते जो बळी देणं आणि त्या ज्या गोष्टी ते करणं आहे. काय करायचं? काय पॉल करायचं? काय कसं करायचं? पॉल म्हणतो नाही ते सगळं सोडा. ते तुम्हाला देव माहित नव्हता तेव्हा तुम्ही केलं, आता तुम्हाला ती करण्याची गरज नाही. आता तुम्हाला देवाच्या वचनात सत्यात वाढण्याची गरज आहे. देवाच्या शिकवणीत की योग्य जीवन कसं जगणं, पवित्र जीवन कसं जगणं, खरेपणा कसं जगणं, जगासारखे होऊ नका. तर हे सगळं मग काय झालं? चर्चची सुरुवात झाली. बरोबर.
पण तरीही इतके सारे प्रश्न त्याच्याजवळ होते आणि म्हणून पॉल काय करत होता, त्यांना पत्र, म्हणून त्याला म्हणतात करिन्करास. बरोबर, समजलं तुम्हाला आता? म्हणजे विचार करा, आपले जे प्रश्न होते, बरोबर, आणि मग आपल्या प्रश्नांना आपल्यापाशी जो सुवार्ता घेऊन आला पॉल, त्याने काय केले, आपल्याला उत्तरं दिले. त्यांनी सांगितलंय का, हे घे, हे पत्र वाच, पहिलं करंथी पत्र आलं. आता आपल्याला ख्रिस्ती जीवन कसं जगावं हे आपल्याला कळतं. बरोबर, कारण ते पहिले ख्रिस्ती होते, म्हणजे ते पहिले विश्वासू होते. आपण 21व्या सेंचुरीतले विश्वासू आहे. आपल्याला सगळ्या गोष्टी प्लेटमध्ये सोप्या रीतीने सहज हे करून साजऱ्या करून आपल्या समोर ठेवण्यात आल्या, पण त्यांच्यापाशी या अशा गोष्टी नव्हत्या. समजलं तुम्हाला? आता आपण काय बोलतो, अन्य भाषाविषयी. बरोबर, आता त्यांनाही ते गिफ्ट आले, कारण फर्स्ट सेंचुरीच्या चर्चला काय करण्यात आलं, हे जे दान आहे त्यांच्या पूर्ती होते आणि त्यांना देण्यात आले. आता पुन्हा एकदा आपण काय शिकलो, की प्रेषितांची कृत्ये यातली जे भाषा, अन्य भाषा आहे, ती जगिक भाषा होती. मग आता हेच गिफ्ट जेव्हा त्या पहिल्या चर्चला, कोरिंथियनच्या चर्चला भेटलं, बरोबर, आता विचार करा, आता काय प्रसंग आला असेल, तर आता समजून घ्या, 2 व्यक्तीला ते गिफ्ट भेटले. एकाला समजून घ्या मराठी बोलण्याचे, आणि विचार करा दुसऱ्याला काय समजून घ्या, उर्दू किंवा तमिळ बोलण्याचे. दोन्ही भाषाची ग्रामेटिकल जी आहे वेगवेगळी आहे, सारख्या होत नाही. मराठी हिंदी तरी सारखी आहे. थोडंफार आपल्याला मराठी समजतं, हिंदीवाल्याला थोडंफार मराठी समजतं. बरोबर, आपण त्या भाषा थोड्याफार, कारण त्याची लिपी जी आहे ती सारखी आहे. पण तमिळ तेलुगू ही गोल 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 आहे. बरोबर, जिलेबी सारखी, ते आपल्याला समजणार नाही, कारण ती भाषा वेगळी आहे. पण आता विचार करा, आता सगळ्यात गोष्टी समजून घ्या. चर्च आहे, कोरिंथियनचे लोक रविवारी चर्चमध्ये आले. बरोबर, आता त्यात मराठी लोक आले, आपण सगळे आले, तमिळ लोक आले, ते सगळे लोक आले. बरोबर, ते बसले. आता सदैव काय असतो, आपण एक लक्षात ठेवा, अजून तुम्हाला खूप सारे प्रिन्सिपल मी सांगतो. आपण एकाच वेळेस एकच व्यक्ती बोलल्या जातो. विचार करा, मी इथं बोलत असताना अजून एक पास्टर उभा राहिला आणि आम्ही दोघंही संभाषण करून आले, तर आता ते संदेश झाला का? नाही, ते काय झाला, तो एकदम मार्केट झाला, तो एकदम कल्ला झाला. तुम्ही अरे ऐकून येते ना, हाही बोलत आहे, तोही बोलत आहे, मला समजतच नाही की आपण, म्हणजे तो काय झाला, मार्केट झालं. बरोबर, म्हणून देवाचा सेटअप कसा आहे, की एक व्यक्ती बोलतो, देव त्याला काय प्रीच करायसाठी सामर्थ्य देतो, आणि देवाचा जो शब्द आहे ते इथे सगळे लोक ऐकतात. बरोबर, आता या सेटअपमध्ये विचार करा, एक मराठी पास्टर समजून घ्या, मराठी बोलणारा आला, आणि कारण मराठी 10 लोक होते. नंतर तमिळ बोलणारा आला, कारण तमिळमध्ये 10 लोक होते. आणि आता जेव्हा हे बोलण्यात आलं, हे काय झालं, आता देवाचा संदेश सांगण्यात आला, तर मी माझ्या मराठी लोकांसाठी जे बोलत आहो ते मराठींना ऐकू येते, तेवढं बरोबर आहे. पण ते तमिळ लोकांच्याही कानावर पडत आहे. आता ते कन्फ्यूज होत आहे की हे मराठी याच्यात कन्फ्यूज होत आहे. तमिळवाला तमिळमध्ये बोलत आहे, तर मराठी लोक कन्फ्यूज होत आहे की तमिळवाल्याचं मला ऐकू येत नाही. आता त्याच्यासाठी त्यांनी काय ठेवला, इंटरप्रिटर म्हणजे काय असतं, की जो लँग्वेजचं काय करतो, तो इंटरप्रिटेशन, म्हणजे त्याला काय करतो, भाषांतरित करतो. बरोबर, तेही एक गिफ्ट आहे, कारण तेही एक दान आहे. का जी भाषा आहे, म्हणजे कसं असते, जसं आपल्या तुम्ही चर्चेसमध्ये बघितलं असेल, जेव्हा फॉरेनहून एखादा मिशनरी येतो, त्याला मराठी किंवा तुमची जर हिंदी भाषा असेल त्याला समजत नाही, मग एक भाषांतर करणारा एक मनुष्य उभा राहतो, आणि हा इंग्लिशवाला पास्टर मिशनरी जेव्हा इंग्लिशमध्ये बोलतो, हा मराठीवाला व्यक्ती तो शब्द घेतो, त्याच्या माइंडमध्ये मराठी ते ट्रान्सलेशन होऊन जातं, आणि हा मराठीतून बोलतो, आणि मराठीचा क्राऊड आनंदित होतो का देवाचा संदेश ऐकू आला. आता या सेटअपमध्ये विचार करा, हे 2 झाले, इंग्लिश बोलणारा आणि मराठीत इंटरप्रेट करणारा. आणि याच वेळेस जर मी एक तमिळमध्ये बोलणारा, बरोबर, किंवा इंग्लिशमध्ये बोलणारा आणि तमिळमध्ये इंटरप्रेट करणारा जर एकाच वेळेस बोलायला लावतो, तर आता काय होऊन जाते, बाजार होऊन जाते. बरोबर, आणि म्हणून पॉल त्यांना सांगत होता की अरे तुम्ही काय करत आहात, तुम्हाला समजत नाही का, एका वेळेस एकाच व्यक्तीने बोलावं, एकाच वेळेस एकच भाषांतर करावं. बरोबर, काही मोठं कठीण आहे का? बिलकुल नाही, की एकाच वेळेस एकच. तो म्हणतो देव शांतीचा देव आहे, देव कधीच अशी गडबड करणारा देव नाही. म्हणून तुम्ही करत काय आहे, पण ह्या गोष्टी तुम्हाला कधी कळतील, जेव्हा तुम्हाला हे अन्य भाषा खरंच होती काय. बरोबर, तिथे कन्फ्युजन काय होतं, इंटरप्रिटर म्हणजे भाषांतरित का लागत होतं, ही गोष्ट जोपर्यंत समजत नाही,
आता सगळ्या गोष्टी कशा सरळ आहे की प्रत्येक क्राऊड जो तिथे होता तो अनेक भाषा बोलणारा होता आणि म्हणून ही जी यांना दानं मिळाले ते प्रत्येक भाषा जे ऐकणारे आहे त्यांच्यासाठी मिळाले. पण एकाच वेळेस हे लोक जेव्हा भाषा बोलत होते तेव्हा कन्फ्युजन होईल आणि म्हणून पॉल काय करत होता, कोरिंथियनमध्ये त्यांची कान उघडणी करत होता की तुम्ही काय मार्केट लावून ठेवला आणि तुम्ही काय या गोष्टी करता, त्याचा फायदा काय आहे. आणि म्हणून पॉल काय प्रूव्ह करत होता, अरे असे जर वाद्य तुम्ही घेता, म्हणून तो उदाहरण देतो की समजून घ्या तुम्ही ट्रम्पेट घेता. आता तो काय म्हणत आहे, समजून घ्या ट्रम्पेट म्हणजे तो मोठा बाजा, बरोबर, तो आवाज करतो, बरोबर, जर मी मोठ्यानं भोंगा तो वाजवला आवाज करतो पण त्याच्यात सूरच नाही, बरोबर. किंवा समजून घ्या मी पियानो घेतला, पियानो खूप चांगला वाजतो पण मला तो टिंग 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 करत बसलो, बरोबर, का त्याच्यात काही सरगमच नाही. तर तो म्हणत आहे तुम्ही करत काय आहे, त्याचा फायदा काय झाला, बरोबर. तसाच तो म्हणत आहे की जेव्हा तुम्ही सांगत आहात पण त्याचा काही अर्थच निघत नाही कारण तुम्ही सगळेच एकाच वेळे ट्रान्सलेट आणि बोलत आहात, मग त्याने फायदा काय झाला. म्हणून तो म्हणतोय की अरे मग मी 5 भाषा बोलल्यापेक्षा अशी एक भाषा ज्याच्यामुळे की मला समजते ते जास्त महत्वाचं आहे, समजलं. म्हणून तुम्हाला मी या सगळ्या गोष्टीतून कारण खूप लोक काय करतात, अच्छा कोरिंथियनचे लोक काय करत होते, ते कसे बोलत होते, बरोबर, ते काय बोलत होते ते मी तुम्हाला समजून सांगितलं. आणि म्हणून हे फार महत्वाचं आहे की प्रेषितांचे कृत्य 2, बरोबर, इथे जेव्हा तुमच्या देवाच्या वचनातून पाया इस्टॅब्लिश होतो की अरे इथे जगिक भाषा हे लोक बोलत आहेत आणि ही जी भाषा जे आहे, जे ऐकणारे जे होते त्यांना त्यांची भाषा ऐकू येत होती, जे बोलणारे होते त्यांच्यासाठी ही भाषा नवीन होती, असा हा चमत्कार झाला. आता हे माइंडमध्ये ठेवून जे मी तुम्हाला कोरिंथियन विषयी सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि ते लोक साहजिकच आहे, आणखी फक्त हाच प्रॉब्लेम होता का त्यांचा कोरिंथियन वाल्याचा. मी तुम्हाला एक सुंदर गोष्ट सांगतो. आणि आता जसं माझ्या फॅमिली डिवोशन मध्ये आम्ही कोरिंथियनच वाचत आहोत. आता काल जेव्हा मी एक गोष्ट वाचत होतो, तुम्हाला माहित आहे का कोरिंथियनमध्ये फक्त हाच इश्यू नव्हता, कारण मी तुम्हाला त्यांचा बॅकग्राऊंड सांगितला. काय बॅकग्राऊंड होता त्यांचा, विधर्मी होते, मूर्तीपूजक होते आणि त्यांच्यामध्ये एवढ्या वाईट गोष्टी चालत होत्या. त्यातली एक गोष्ट मी तुम्हाला समजावून सांगतो. तर फक्त म्हणजे सांगण्याचा तात्पर्य मी हे तुम्हाला का उदाहरण देत आहे का फक्त हाच इश्यू नव्हता की बाबा यांना अन्य भाषा जे दान भेटलं, जी जगिक भाषा आहे त्यांना कसं सांभाळावं हे माहित नव्हतं. तर त्याच्याशिवाय सुद्धा कोरिंथियन हे जे चर्च होतं याच्यात इतक्या साऱ्या गोष्टी त्यांना समजत नव्हत्या आणि म्हणून पॉल त्यांना पत्र लिहत होता. त्यातलं एक म्हणजे जसं मी तुम्हाला सांगतो, तर त्यातल्या एका चर्च मधल्या एका व्यक्तीचं आपल्या बापाच्या सावत्र आईसंग त्याचं वाईट संबंध होता. तुम्ही बायबल वाचा तर तुम्हाला समजेल. आणि हा तारलेला व्यक्ती होता, बरोबर, पण हा आपले जुनं पाप सोडू शकला नव्हता, इतकं वाईट पाप हा करत होता. आणि म्हणून कोरिंथियनमध्ये पॉल त्यांना म्हणतो की तुम्ही त्या ज्या व्यक्तीला जो आपल्या बापाची म्हणजे आपल्या स्वतःच्या बापाची जी त्याची बायको आहे म्हणजे याची ती सावत्र आई आहे त्याच्यासोबत हा संबंध ठेवतो आणि तरी तुम्ही त्याला चर्चमध्ये ठेवत आहात आणि तुम्ही सगळेच लोक त्याला मानत आहात आणि त्याला बाहेर काढल्याशिवाय तुम्ही त्याला समर्थन करत आहात. हे किती वाईट गोष्ट आहे. तुम्हाला समजत नाही का की देव पवित्र आहे आणि अशा वाईट गोष्टी तुम्ही चालू ठेवता. तर असे हे तुम्हाला मी उदाहरण देत आहे, तुम्ही स्वतः वाचाल तर तुम्हाला कळाल. सांगण्याचं तात्पर्य पुन्हा एकदा का, कारण हे फर्स्ट सेंचुरी पहिलं चर्च, बरोबर, यांना वाटलं की अरे सेव्ह झालो, तारण झालं, बरं, पण माझ्या जुन्या गोष्टी, माझे जुने लफडे, माझ्या जुन्या सवयी, माझे जुने व्यसन, माझ्या जुन्या जे देव देवी ह्या सगळ्याही करू शकतो आणि मी चर्चमध्ये राहून चांगले कपडे वगैरे घातले, चांगले झाले, प्रेज द लॉर्ड केलं, काय पॉल कसा आहे असं करू शकतो. पण पॉल त्यांना सांगत आहे की ह्या सगळ्या गोष्टी सोडा, बरोबर. आणखी दुसरे काय आणखी काही चांगल्या गोष्टी आपण समजू, सगळ्या वाईटच त्याच्यात नव्हत्या, बरोबर. तर कोरिंथियनमध्ये जसे हे लोक तारल्या गेले, बरोबर, याचा अर्थ यांनी यांचे जुने मूर्तीपूजक देव जे आहे ते सोडले आणि साहजिकच काय झालं असेल, यांचा फार विरोध झाला, बरोबर. आणि यांच्यातले खूप विश्वासणारे जे आहे ते, कारण पर्सिक्युशनद्वारे काय झाले, खूप सारे यांचे विश्वासणारे मारण्यात येत होते
आणि म्हणून यांनी पॉलला प्रश्न लिहिला की अरे हो, आम्ही तारल्या तर गेलो, पण आमचे आमचे जे भाऊ बहीण आहे हे लोक मारत आहेत, म्हणजे त्यांचा जीव जात आहे. मग याच्या पुढे काय है की नाही, मग काय करायचं? आणि मग पॉल म्हणतो, अरे घाबरता कशाला? अरे आपण जेव्हा ख्रिस्तामध्ये आहो आणि जेव्हा तुतारीचा आवाज येईल, जेव्हा ख्रिस्त घ्यायला येईल आणि जे तुमच्यामध्ये झोपलेले आहेत ते पहिले उठतील आणि आपण जे विश्वासणारे आहोत ते सरळ आकाशात घेतल्या जाईल आणि स्वर्गात आपण आपल्या देवासोबत बसू. त्या स्वर्गीय देवाला धन्यवाद. ही आनंदाची बातमी त्यांना तो सांगत होता. का? कारण त्यांना माहित नाही की अरे माझी बायको मेली, माझा नवरा मेला, माझा बाप मेला, आता काय, म्हणजे काय आहे, आम्हाला काय आशा आहे, बरोबर. आणि त्याच्यातूनच आपल्याला काय भेटते? शिकवणी. पॉलने अमरावतीकरांसाठी कधीच पत्र लिहिलं नाही, बरोबर. मग त्याच्याद्वारे आपल्याला कळतं की अरे असं आहे, अरे जेव्हा मी मरेल, कारण मी ख्रिस्तामध्ये मेलेला आहो, ख्रिस्तामध्ये तारलेला आहो, आणि ख्रिस्तामध्ये जेव्हा मी मरण पावेल, ओके नाही, पहिले माझा आत्मा स्वर्गात जाईल, पण जेव्हा मला घ्यायला येईल आणि आपले जे विश्वासणारे त्यांना घ्यायला येईल, कबरा उठतील, त्याच्यातून माझं शरीर आणि माझा आत्मा एकत्रित होईल आणि ख्रिस्तामध्ये एक नवीन जीवन आणि स्वर्गामध्ये मी राहील. तर या सगळ्या गोष्टी कुठून? तर हे पत्र जे यांना लिहिलेले आहेत, समजलं. म्हणून एक फार महत्वाचं आहे आपल्याला की तुम्हाला जे मी सांगत असतो की कॉन्टेक्स्ट म्हणजे काय? संदर्भ. आता जेव्हा कोरिंथियन या चर्चला तुम्ही या गोष्टीने तुम्ही बघाल, अरे हे असं होतं, बरोबर. आणि तसंच जे गलतीकरास म्हणजे जे गलेशियन चर्च आहे, बरोबर, ते लोक थोडे मॅच्युअर्ड होते. म्हणून गलतीकरासचं जे चर्च आहे त्याच्यापासून तुम्हाला चांगले डॉक्ट्रिन, चांगल्या शिकवणी, आणि पॉल त्यांना काय म्हणत आहे की तुमचा विश्वास पाहून मला आनंद होत आहे. का? कारण करिन्थ नंतर तो इफिसकरासला गेला असेल, त्यानंतर तो गलतीकरासला गेला असेल, म्हणजे गलतीकरास हे जे शहर आहे तिथले लोक, म्हणून करास म्हणजे तिथले राहणारे लोक. आणि म्हणून ते चर्च काय होतं? ते अधिक काय होतं? ते आध्यात्मिक होतं. त्यांना देवाच्या शब्द त्यांना जसे जसे सांगण्यात आले त्यांनी आधीच काय केलं? आत्मसात केलं. जसे तुमच्यातले अनेक लोक जुळले आहेत. प्रत्येक व्यक्ती आध्यात्मिकरित्या सारखा आहे काय? नाही. कोणी तारलेला आहे, कोणी वाढत आहे, कोण अधिक वाढत आहे, समजलं. म्हणजे जशी आपली शारीरिक वाढ असते, जसं पॉल त्याच्याविषयी म्हणतो, पहिले आपण बाळ असतो, मग आपण काय होतो? युवक होतो, त्यानंतर आपण पुरुष होतो, त्यानंतर आपण म्हातारे होतो. तशी आध्यात्मिक वाढ सुद्धा त्या चर्चची होती. आणि म्हणून या सगळ्या चर्चला लिहिलेले जेव्हा पत्र आहे आणि हे जेव्हा फिनिश झाले, म्हणजे चर्चची जे शिकवणी प्रत्येक चर्चला देण्यात आली. दुसरी गोष्ट जे तुम्हाला मी मागे सांगितलं होतं तुमच्या माहितीसाठी, आता हे सगळे जे चर्चेस आहे, बरोबर, याला म्हणतात फर्स्ट सेंचुरी चर्च, जे मी तुम्हाला समजून सांगितलं. दुसरी गोष्ट काय होती की जसं यांना पत्र लिहिण्यात आलं, विचार करा, देवाच्या सामर्थ्याने पौलाने त्या काळात, विचार करा, ते पत्र ग्रीक भाषेत, कारण न्यू टेस्टिमेंट नवीन करार जेव्हा लिहिण्यात आला तेव्हा ग्रीक भाषा होती, त्याने पत्र लिहिलं. आता कसं होतं की कोरिंथियनला जसं ते पत्र आलं, त्याचं पहिलं काम होतं की त्याची कॉपी बनवणे. आपल्यासारख्या झेरॉक्स नसतील तिथं, बरोबर, झेरॉक्स मशीन नसतील, तर हातानं त्याच्या कॉपी लिहिणे आणि एक जी कॉपी आहे, जे ओरिजिनल किंवा जे डुप्लिकेट, ते स्वतःजवळ ठेवणे, आणि जे दुसरी कॉपी आहे ते इफिसकरासना द्या. का? कारण त्यांनाही ते प्रश्न आहे, बरोबर, की त्यांचे लोक मरत आहे, त्यांनाही ते समजणं आहे की मी मेल्यानंतर माझं काय होणार आहे. आता या प्रश्नाचं उत्तर करिन्थियनकरासला दिलेलं आहे, पण तेच उत्तर इफिसकरासला सुद्धा आवश्यक आहे. मग ते पत्र काय द्यायची? त्याची कॉपी जे करिन्थकरासला दिलेली आहे ते इफिसकरासला गेली, बरोबर. तसंच जेव्हा इफिसकरासला एखादं पत्र लिहिलं, त्यांचं काम काय? पुन्हा एकदा, अरे पौलाचं पत्र आलं, अरे आपला जो मिशनरी आहे, जो देवाचा व्यक्ती ज्याने आपल्याला सुवार्ता सांगितली, त्याचं पत्र आलं. आता ते लोक त्याची कॉपी करून अरे गलतीकरासला पाठव, त्यांनाही कळू दे की देवाचं सत्य काय आहे, त्यालाही कळू दे देवाचं सामर्थ्य काय आहे, त्यालाही कळू दे देवाची शिकवणी काय आहे. आणि अशा सगळ्या गोष्टी होत गेल्या. आणि शेवटचं पत्र, बरोबर, जेव्हा जॉन म्हणजे योहान, बरोबर, जो त्याचा देवाचा काय अपॉसल किंवा प्रेषित होता, आणि जेव्हा तो पेटमोस नावाच्या आयलँडवर त्याला कैदी करण्यात आलं
आणि देवाने त्याला शेवटचं जे प्रकटीकरण, शेवटचं पत्र त्याला लिहिण्यासाठी प्रेरित केलं, ज्याच्यात आपल्याला पूर्ण रेव्हलेशन किंवा प्रकटीकरण दिसतं. त्या सगळ्या गोष्टी त्याने लिहिल्या आणि ते सुद्धा चर्चसाठी पत्र आहे, ते सुद्धा योहानने प्रत्येकाला पाठवले. आणि आता विचार करा पुन्हा एकदा तुमच्यासाठी, म्हणजे याचा अर्थ कोरिन्थियन किंवा इफिसकरास किंवा गलती करास यांच्यापाशी काय काय असेल? आपलं स्वतःचं पत्र. अरे हे तर आपल्याला आलं. करिन्थकरास पाशी किती पत्र लिहिले? 2 लिहिण्यात आले. करिन्थकरास 1, करिन्थकरास 2. पहिले त्यांचे 2 स्वतःचे असतील, मग अरे इफिसकरासचं आपल्यापाशी आहे, म्हणजे आपल्यासाठी काय झालं? 3रं पुस्तक. बरोबर. पहिलं करिन्थकरासचं पुस्तक, दुसरं करिन्थकरासचं पुस्तक, नंतर इफिसकरास आणि त्यानंतर गलती करासचं पुस्तक, आणि मग नंतर असे सगळे जे जमा झाले आणि शेवटी आपल्यापाशी आलं असेल प्रकटीकरण. अरे हे योहानने लिहिलंय, बघ याच्यात किती मोठी गोष्टी आहे. याच्यात न्यायाविषयी, स्वर्गाविषयी, सैतानाचा देव कसा त्याचा नाश करेल सगळ्याविषयी लिहिले आहे. आणि हे सगळे पुस्तकं आता काय झाले? जेवढे 27 पुस्तक आहे त्या शुभवर्तमानी आले, मत्तय, मार्क, लूक, योहान. आणि हे सगळे पुस्तकं फर्स्ट सेंचुरी चर्चमध्ये येशू ख्रिस्तचा पुनरुत्थान झाल्यानंतर, स्वर्गात उचलण्या गेल्यानंतर हे जे मिशनरीज 12 अपॉस्टल देवाने जे पाठवले, त्यांनी जे चर्चची सुरुवात केली आणि हे जे सगळे पत्र जे आहे ते लिहिण्यात आले. प्रत्येक चर्च जवळ काय झालं? त्याचा पूर्ण साठा झाला. आणि सगळ्यात नंतर याला काय म्हणण्यात आलं? नवीन करार. बरोबर, जो तुमच्या आणि माझ्यापाशी आहे. आणि हेच पॉल म्हणत आहे की जेव्हा पूर्णत्व होईल, म्हणजे द वन विच इज कम्प्लीट, याचा अर्थ जो पूर्ण शब्द आता तुमच्या जवळ येईल, म्हणजे तुमच्यापाशी आता पूर्ण 27 लेटर, ज्याच्या शुभवर्तमान 4, बाकीचे 21 लेटर आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा तुमच्या जवळ येतील, आता तुमच्यापाशी नवीन करार आहे. आणि आता तुम्हाला अन्य भाषेची गरज नाही, आता तुम्हाला बाकीच्या चमत्काराची गरज नाही, कारण आता तुमच्यापाशी पूर्ण कम्प्लीट वर्ड ऑफ गॉड आहे. समजलं? दुसरी गोष्ट, हे सगळं जरी मी तुम्हाला सांगत आहे, विचार करा, ही सगळी गोष्ट वरून कोण प्रोटेक्ट करत आहे? सगळी गोष्ट कोण हँडल करत आहे? सगळी गोष्ट कोण मूव्ह करत आहे? या गोष्टी, सगळ्या गोष्टी कोण करत आहे? तर प्रभू येशू ख्रिस्त, हा देव हँडल करत आहे. कारण तो काय म्हणतो? का करत असेल? तो म्हणतो माझा शब्द आहे, माझा शब्द कधीच व्यर्थ जाणार नाही. तो म्हणतो माझा शब्द हा तुम्हाला दिला जाईल. आणि म्हणून जरी मी हे तुम्हाला सांगत असलो, बरोबर, पण वरून ही सगळी गोष्ट मॅनेज कोण करत आहे? स्वर्गातून देव. आणि म्हणून हा देवाचा शब्द नवीन करार पूर्ण झाला. आता जेव्हा 2nd सेंचुरी चर्च आलं असेल, बरोबर, त्यांच्यापाशी काय होता? बायबल. बरोबर, ग्रीक भाषेतलं बायबल, त्याच्यापाशी पूर्ण बायबल. आता हे लोक रविवारी जेव्हा उघडत असतील, देवाचा शब्द उघडतात. आणि आज आपण 21व्या सेंचुरीमध्ये काय करतो? आज तुम्हाला आणि मला अन्य भाषा बोलण्याची गरज नाही. कारण लॉजिक काय? कशासाठी मी बोलू? बरोबर, तुम्ही मराठी समजता, मी मराठी बोलतो, बरोबर, काहीच या गोष्टीचा अर्थ नाही. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, पण त्याच्यापेक्षा मोठं तुम्हाला मी समजून सांगितलं, सगळ्यात मेन काय होतं? कोरिन्थियन लोकांचा प्रॉब्लेम काय होता? की अंडरस्टँडिंग, समज. आणि म्हणून पॉल त्यांची कान उघडणी करत होता की तुम्ही करत कसे आहात. एक गोष्ट जे तुम्ही मिस करू नका, आपण जे बोलत आहोत ती बिब्लिकल, बायबलमध्ये काय दिलेलं आहे. आता विचार करा, शेवटचे काही मिनिटं आपण थोडंसं याच्याविषयी बोलू का. आज जगात जे हे लोक, बरोबर, अबल काही बोलत राहतात, जे बिलकुल बायबल आधारित नाही, ज्याचा काहीच अर्थ होत नाही. पर याच्याविषयी मी तुम्हाला आणखी काही गोष्टी सांगतो. मग पास्टर हे कुठून आलं? बरोबर, 18व्या सेंचुरीमध्ये, 18वी सेंचुरी, पुन्हा एकदा आता तुम्हाला सेंचुरी समजलं असेल, बरोबर, 18व्या सेंचुरीमध्ये कॅथलिक हे जे लोक होते, बरोबर, आणि कॅथलिक ह्या लोकातून एक कॅथरीन नावाची, बरोबर, त्याचा जो उगम जे आहे त्यातून एक स्त्री आली, बरोबर, आणि तिला पहिल्यांदा हा चमत्कार तिने काय केला? चमत्कार म्हणजे ऑफकोर्स सैतान. लक्षात ठेवा, सैतान सदैव पासून काय करतो? बायबलमध्ये तुम्हाला काय समजतं सैतान काय करतो? त्याचं एकच काम असतं, डुप्लिकेट गिफ्ट तयार करणे, डुप्लिकेट गोष्टी तयार करणे. जसं उदाहरण तुम्हाला सांगतो, बरोबर, जेव्हा मोशे काय केला? फारोच्या राज्यात गेला. देवाने त्याला सांगितलं काठी टाक आणि त्याचा सर्प बनव, की ज्याच्यामुळे त्या फारोला कळेल का तुला देवापासून पाठवला आहे. बरोबर, तो गेला,
त्याने चमत्कार घडवला. फारो म्हणते काय मोठी गोष्ट आहे, ये रे माझे जादूगर. बरोबर. आता त्या जादूगरांपाशी देव होता का या? नाही. बरोबर. त्या जादूगरानं त्याच देवाच्या सामर्थ्याने तो चमत्कार घडवला का जो चमत्कार मोशेने घडवला? मोशे सोबत देव होता. मोशे म्हणाला मी त्यांना काय सांगू का मी कोण पाठवलाय? तो म्हणतो जो स्वर्गातील जो देव आहे त्याने तुला पाठवला हे त्याला सांग. आता त्याच्या सामर्थ्याने मोशे त्या फारोपाशी गेला. तुमच्यासाठी प्रश्न, सारखाच चमत्कार जे लोक देवापासूनचे नव्हते, जे फारोचे जादूगर होते, जे मूर्तीपूजक होते, जे वाईट वाईट गोष्टी करायचे, फारो काय म्हणाला? एवढी मोठी गोष्ट आहे का? आण रे जादूगर आपले, कर रे तूही चमत्कार. त्याने काठी टाकली, त्याने सर्प बनवला. कशासाठी बनवला? का त्याला दाखवायचं होतं सैतानाला. बरोबर. आणि जसं तुम्हाला माहित आहे का दोन देव नाही, एक तर देव आहे आणि दुसरं सगळ्या गोष्टी काय आहे? सैतानापासून आहे. म्हणून देवाचा वचन काय सांगतं? प्रत्येक आत्मा चेक कर. म्हणून प्रत्येक स्पिरिच्युअल गोष्ट ही सदैव देवापासून नसते. म्हणून फारोच्या लोकांनी त्यानेही चमत्कार घडवला. बायबल सांगते तुम्हाला की त्यानेही सर्प बनवला. मग तो चमत्कार नव्हता का? बरोबर. तो चमत्कार होता, पण फरक काय होता? पण तो देवापासून नव्हता. म्हणून देव म्हणतो की प्रत्येक स्पिरिच्युअल गोष्ट, प्रत्येक आध्यात्मिक गोष्ट, प्रत्येक फिलिंग, प्रत्येक चमत्कार, आणि इथे तुम्हाला आणि मला समजणं फार आवश्यक आहे का जेव्हा आपण टीव्हीवर हे सगळे चमत्कार बघतात आणि जेव्हा हे सगळे पास्टर येतात, काही आश्चर्यचकित होऊ नका. जर हे देवाच्या शब्दाच्या आधारित नाही तर ते देवापासून नाही. आणि अशाला अनेक लोक फसले. कारण अरे चमत्कार झाला ना, हो झाला, कधी मी नाही म्हटलं. प्रश्न हा आहे, हा देवापासून आहे का? समजले तुम्हाला? आणि नंतर जेव्हा त्याने काडी फेकली, बरोबर, तेव्हा मोशेच्या शेवटी काय केलं? मोशेच्या सर्पाने त्या जादूगरांचा जो सर्प आहे, बरोबर, त्याला खतम केलं. पण ते काय आहे? ती शेवटची गोष्ट आहे. शेवटची गोष्ट म्हणजे काय? शेवटी देवाचं जो सत्य आहे ते जे सैतानाचं जे वाईट आहे त्याला काय करेल? खतम करून टाकेल. पण त्याच्या आधी किती लोक फसल्या गेले? किती लोक फसतील? का? कारण आम्ही फक्त चमत्कार बघितले. बायबलमध्ये लिहिलंय ना. हो, पण बायबलमध्ये कुठल्या संदर्भात लिहिलेलं आहे? तुम्हाला त्या गोष्टीची गरज आहे का? विश्वासू म्हणजे काय? न बघितलेल्या गोष्टीविषयी भरोसा. तुम्ही बघता आणि तुम्ही ऐकता आणि विश्वास ठेवता, तो तुम्ही विश्वासू कुठं झाले? तुम्हाला प्रूफ पाहिजे. बरोबर. तुम्हाला प्रूफ पाहिजे की चमत्कार दाखव, चालून दाखव, बोलून दाखव, मग मी विश्वास ठेवेल. आणि म्हणून तुम्हाला समजतं का हे विश्वासू नव्हे. बायबल काय सांगतं हिब्रू लोकासपत्रामध्ये? विश्वास म्हणजे न बघितलेल्या गोष्टीविषयी भरोसा. बरोबर. आपण बघितलेल्या बघतो, अरे पहा कसं का देवाचं कार्य चालू आहे. देव चमत्कार करून तुम्हाला नाही घेणार तुमच्याकडे. मी तुम्हाला सदैव सांगत असतो की देवाला आपली गरज नाही, आपल्याला देवाची गरज आहे. देवाला तुम्हाला प्रूफ करायची गरज नाही का मी काय काय करू शकतो. तो सदैव देव आहे. पण तुम्हाला पटावं याच्यासाठी त्याने देवाचा शब्द दिला. तुम्ही वाचा. तुम्ही आपण सहज नकार देऊ शकतो का मी नाही गेलो 2000 वर्ष आधी जेरुसलेममध्ये, मला नाही माहिती येशू ख्रिस्त नावाचा कुठला देवाचा पुत्र होता, काय स्वर्गातून आला आणि क्रुसावर मारण्यात आला. बरोबर. या सगळ्या गोष्टी आपल्या वैयक्तिक आहे, तुम्हाला ठेवायच्या आहे का नाही. पण त्याच्याशिवाय काय सांगितलं होतं यहुदी लोकांना? जेव्हा यहुदी लोक येशू ख्रिस्ताजवळ आले आणि काय म्हणाले? अधिक चमत्कार दाखव, अधिक. तो काय म्हणाला? जे चमत्कार हे जे आपण बघतो, बरोबर, या टीव्हीवर आणि या सगळ्या गोष्टीवर, हे जे चमत्कार जे मागणारे त्यांच्याविषयी काय म्हणाला देव? अरे तुम्ही दृष्ट लोक जे चमत्काराची मागणी करता, तो काय म्हणतो? जोएल, बरोबर, जोनाचा जो चमत्कार आहे, जोनाचा चमत्कार काय होता की जोना 3 दिवस काय मासुळीच्या पोटात होता, त्याच्याशिवाय तुम्हाला दुसरा चमत्कार दिसणार नाही. त्याचा अर्थ काय होता की आता प्रभू येशू ख्रिस्त मारला जाईल, बरोबर, 3 दिवस तो दफन राहील आणि तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित होईल, याच्याशिवाय तुम्हाला दुसरा चमत्कार भेटणार नाही. बरोबर. म्हणजे जे चमत्कार मागणारे होते. आणि म्हणून जेव्हा तुम्ही या चमत्कारिक चर्चकडे वळता, कारण साहजिकरित्या आपल्या शरीराला हेच आवडते. बापरे, बघा तिथे किती चांगला, लंगडा चालू लागला, हे करू लागला. देवाचा शब्द तसा बोलत आहे का? बरोबर.
आणि मग जो लंगडा नाही चालू लागला त्याचं काय करता तुम्ही? म्हणून सांगण्याचं तात्पर्य तुम्हाला की जेव्हा तुम्ही देवाचा शब्द सोडून जे डोळ्याने बघता आणि इमोशनल डिसिजन मध्ये जाता, त्याच्यामुळे आपल्या आत्म्याचा नाश होतो आणि अनेक नाशाच्या मार्गावर जात आहे. कारण त्यांना बायबल योग्यरित्या इंटरप्रेट म्हणजे त्याचं योग्यरित्या देवाच्या वचनातून देवाचे सत्य ऐकणं, समजणं, शिकणं याची पहिले इच्छा नाही आणि दुसरं कोणी त्याला शिकवायला नाही. आणि याच गोष्टीचा फायदा, एक गोष्ट मी तुम्हाला टेस्ट देतो, ठीक आहे, एक टेस्ट देतो, हे तुम्ही बघा. हे जितकेही चर्चेस आहे जे सध्याच्या प्रचलित मध्ये सगळ्यात नंबर 1 आहेत, ठीक आहे, एकदाही कुठलाच जो ऑडियन्स आहे तो बायबल उघडत नाही. एकही पास्टर त्यांना बायबल उघडा आणि देवाचे वचन आपण एकत्रित्या वाचू आणि बघा देवाचं वचन एकानंतर एक काय तुम्हाला सांगत आहे, काहीच नाही. समोरचा व्यक्ती जो बोलतो, बरोबर, सगळ्या भावनेच्या गोष्टी आहेत, सगळे. आणि तुम्हाला मी सांगतो याला काय म्हणतात, मोटिवेशनल स्पीकिंग. मोटिवेशनल स्पीकिंग काय असतं? मोटिवेशनल स्पीकिंग म्हणजे जे बायबल सांगतं की त्यांना त्यांच्या कानाला ऐकणारे प्रचारक ते गठ्ठा करतील. म्हणजे मी तुम्हाला बायबल न सांगता अशा गोष्टी सांगू शकतो जे तुम्हाला आनंदित करेल, बरोबर, अरे किती छान आहे, बिलकुल, अरे. आणि मधात जर मी येशू येशू टाकला तर आता काय हा झाला गॉस्पल मेसेज समजा. कारण आपल्याला बायबल माहित नाही, कारण आपल्याला सत्य माहित नाही आणि म्हणून अनेक फसल्या जातात. शेवटी काय होतं, आपण आपल्या आत्म्याचा नाश करतो. का? कारण फक्त आणि फक्त मी तुम्हाला जे सांगितलं, म्हणून देव म्हणतो मेंढरं काय करतात, जर सगळे विहिरीकडे जात आहे, अरे ते सगळे जात आहे म्हणजे काय ते चुकीचे आहे काय, मी त्याच्या मागेच जातो आणि आपला खात्मा करतात. म्हणून सगळ्यात महत्वाचं आहे की देवाचे वचन काय सांगतं, देवाचं सत्य काय आहे. आणि जोपर्यंत आपण ते ऐकण्यासाठी कान देत नाही, जोपर्यंत आपण समजण्यासाठी त्याची इच्छा बाळगत नाही, मी तुम्हाला सांगतो हे किती वाईट होईल की आपल्या घरी बायबल होतं, बरोबर, आपण येशू ख्रिस्ताला मानणारे होतो, विश्वासणारे किंवा तारणारे ही अलग गोष्ट आहे, मानणारे होतो, पण तरीही देवाचं सत्य आपल्याजवळ आपल्याला समजू शकलं नाही. म्हणजे ही किती वाईट गोष्ट राहील. म्हणूनच देवाचं वचन काय सांगतं, त्या दिवशी अनेक येतील, म्हणतील की ख्रिस्ता तुझ्या नावात मी कार्य केले, तुझ्या नावात मी रोग बरे केले. आणि म्हणून मी विचार करा वचन तो काय म्हणतो, मी तुम्हाला काय सांगितलं चमत्काराविषयी. कारण तुम्ही हे सगळे बघून फसले की बघा ना किती मोठे मोठे चमत्कार करत आहे आणि हा पास्टर म्हणत आहे की हे सगळं वाईट आहे. देवाचं वचन काय सांगतं, अनेक त्या दिवशी येतील, अनेक म्हणतील का तुझ्या नावात मोठे कार्य केले, तुझ्या नावात मी मोठे कार्य केले, तुझ्या नावात रोग बरे केले, तुझ्या नावात काय केलं, सगळ्या मोठ्या गोष्टी केल्या. हे लोक काही लहान गोष्टी करणारे नव्हते, प्लस येशू ख्रिस्ताच्या नावात करत होते असा यांचा क्लेम करत होते. यांचा क्लेम होता, ख्रिस्त म्हणतो मी तुम्हाला ओळखत नाही. का देवाने म्हटलं असेल,